सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, म्हसवडसह पूर्व भागामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे डाळिंब, सीताफळ, बाजरी, मका आणि ऊस यांच्यासारखी पिकं करपू लागलेली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा संपत चाललाय आणि शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. जनावरांसह नागरिकांना देखील पिण्यासाठी पाणी नाहीये. विहिरी आटलेल्या आहेत, तलावं कोरडी पडली आहेत, शेती करपू लागलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती आसमानी संकटासह दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 100 गावांमध्ये 350हून अधिक वाड्या वस्त्यांवरती 100 पेक्षा जास्त टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. मोठा पाणी प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी. सध्या उभा आहे सातारा जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये. दुष्काळी भाग म्हणून मान, खटाव, दहिवडी आणि म्हसवड या भागाला पाहिलं जातं. आणि या भागातील जुलै महिन्यातच आता पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पावसाने या ठिकाणी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परिणामी शेतातील डाळिंब, सीताफळ, बाजरी, मका आणि ऊस यांसारखी पिके पाण्याअभावी करपवू लागले आहेत. शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट देखील उभं ठाकल्याचं पाहायला मिळतंय. फक्त शेतात नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न या भागामध्ये निर्माण झाला आहे. ऊसाची शेती करपू लागल्यामुळे शेतकरी हा आता चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन या ठिकाणी पेरणी केली होती, ऊसाची लागवड केली होती, त्याचबरोबर अनेक जी पिकं आहेत त्यांची लागवड केली होती. मात्र सध्या ही पिकं आता पाण्याअभावी करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठी भीषण पाणी टंचाईचं संकट आता या मान, खटाव, म्हसवड या भागामध्ये असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, मान, सातारा. सध्या आता जळाई पाठीमागे दिसतंय तुम्हाला सगळ्याला. त्यात माझ्याला कसं दुबार पेरणीचा तर पैसा नाही जवळ. आणि मी शेतकरी माणूस आहे. सध्या तर 1 हेक्टर पाक ऊस जळून गेलेला आहे. आणि आता शासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं. आम्हाला आहे पाणी तरी द्यावं. नसेल तर ह्याचं काहीतरी नियोजन करावं शेतकऱ्यासाठी. आता प्यायला पाणी नाही. आमच्या घरात आता दाना सुद्धा राहिला नाही अशी परिस्थिती राहिली आहे. आज इथले जे सगळे तलाव आहेत हे सगळे पाझर तलाव ठणठणीत कोरडे पडलेले आहेत. विहिरीने अक्षरशः तळ गाठलेला आहे. विहिरीत पाणी प्यायला म्हणजे चिमणीला प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत इथल्या शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक असू द्या, फळबागायचं पीक असू द्या किंवा बाजरी, मका पेरलेले आणि ही सगळी पिकं आता सगळी वाळून गेली.